नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. खून, दरोडा, बलात्कार, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना मिरज ग्रामीण पोलिसांकडून अटक. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आता दामिनी पथकाकडून गस्त. मिरज ग्रामीण पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन करून खून, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या व फरार झालेल्या 3 संशयित आरोपींना मिरज ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केलं. सदरची मोठी कारवाई करणाऱ्या मिरज ग्रामीण पोलिसांचा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे मिरजेत आले होते. त्यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नवनवीन उपाययोजना राबवण्यात आल्या असून त्यामधील एक म्हणून दामिनी पथकाच्या पेट्रोलिंग टीमला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा हे उपस्थित होते. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांना 15 वर्षाच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे पदक मिळाल्यानंतर त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान मिरज ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाची व मोठी कारवाई करत सिराज उर्फ किरण शिसफुल भोसले, वय 32, राहणार आंबेडकर नगर, बोलवाड, सध्या राहणार लिंगणूर, तालुका मिरज, हा 2018 पासून पोलिसांना गुंगारा देत गुन्ह्यांची मालिका सुरू ठेवली होती. त्याच्यासोबत क्रांती जलवा भोसले, वय 19, विश्वनाथ शिसफुल भोसले, वय 23, दोघेही राहणार टाकळी, बोलवाड, पारधी वस्ती, तालुका मिरज यांना ताब्यात घेतला आहे. यातील सिराज भोसले याच्यावर मिरज ग्रामीण आणि कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात 10 गुन्हे, क्रांती भोसले यांच्या विरोधात कवठेमहांकाळ परिसरात 1 आणि विश्वनाथ भोसले याच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात 1 असे 12 गुन्हे दाखल असून ते गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यावेळी मिरज ग्रामीण पोलिसांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सत्कार केला. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, मिरज शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किरण चौगले, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्यासह विविध पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तर्फे काल रात्रीच्या पहाटेच्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये काल आम्हाला 3 गुन्हेगार हे कोम्बिंग ऑपरेशन मध्ये पकडण्यात यश आलेलं आहे. त्यापैकी पहिला आहे तो सिराज उर्फ किरण शिसफुल भोसले, वय वर्ष 32, हा पारधी वस्ती लिंगणूर बोलवाड तिथला आहे आणि ह्याच्यावर मूळ म्हणजे ह्याच्यावर आपल्या सांगली जिल्ह्यातच सुमारे 10 ऑफेन्सेस दाखल आहेत. ज्याच्यात 395 मर्डर आणि मोका, रॉबरी असे 10 विविध गुन्ह्यांमध्ये हा वॉन्टेड होता, म्हणजे हा अटकच झाला नव्हता आणि याला पकडण्यात यश मिळालेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः जवळचे कोल्हापूर किंवा सातारा या जिल्ह्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे असतील त्याचा शोध घेऊन त्यांनाही तो देण्यात येईल. परंतु हा एक 2018 पासूनचा पाहिजे असलेला आरोपी, पाहिजे असलेला म्हणजे जो अटकच झाला नव्हता, असा आम्ही पकडण्यात यश मिळवलेलं आहे. दुसरा एक आरोपी आहे क्रांती जलवा भोसले, हा टाकळी, बोलवाड, पारधी वस्ती, मिरज, याच्यावरही कवठे महाकाळमध्ये 395चा गुन्हा दाखल होता आणि त्याचा फरारी होता 2022 मधून फरारी होता. फरारी म्हणजे तो अटक झाला आणि नंतर मग तो बेलवर सुटून मग नंतर त्याच्यावर मला वाटतं वॉन्टेडच आहे. ठीक आहे, मग हा सुद्धा वॉन्टेड आरोपी आहे. वॉन्टेड आरोपी आहे, म्हणजे हाही अटक झालेला नव्हता. आधीचा किरण भोसले, आताचा हा क्रांती भोसले, असे 2. आणि तिसरा आहे ते विश्वनाथ भोसले, हा टाकळी, बोलवाड, पारधी वस्ती आणि ह्याच्यावरही रॉबरीचा आत्ताचा लेटेस्ट एक गुन्हा आहे 2026चा, याच्यामध्ये वॉन्टेड होता. अशा 3 गुन्हेगारांना या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात चांगली उपलब्धी झालेली आहे आणि हे मुळात दरोडा, जबरी चोरी, खून, रेप अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी आहे. त्यामुळे नक्कीच याच्यामुळे आळा बसेल, कारण ते आता कायद्याच्या कचाट्यात आलेले आहे. ग्रामीण पोलिसांना चांगलं रिवॉर्ड देण्यात येईल.
आमच्या मंथली मीटिंगमध्ये इथे आधीची ती पद्धत असेलच, परंतु मंथली मीटिंगमध्ये चांगले डिटेक्शन, इन्व्हेस्टिगेशन अशा विविध प्रकारे जे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये बक्षिसं दिली जातात, ते तिथे त्यांचा सन्मान करणे आणि जी कॅश रिवॉर्ड देण्याची जी मला अधिकार आहेत ॲज अ SP, तर ते देणे, या दोन्ही गोष्टी त्यात करण्यात येते. आणि दुसरं जे आहे ते सांगली शहर आणि ओव्हरऑल सांगली जिल्हा, सांगली मिरज याच्यामध्ये जे नशेखोरी किंवा गांजा, बंटा गोळ्या, इतर पदार्थ याचं जे सुळसुळाट आहे असं एक नागरिक आणि पत्रकारांचं म्हणणं आहे. त्यान्वये आम्ही त्याच्यामध्ये मोहीम उघडलेली आहे. याच्यामध्ये मुख्य म्हणजे सेवन करणारा आरोपी आहे, परंतु सेवन करताना ज्यांनी त्याला पुरवलं त्याची बॅकवर्ड लिंकेज ज्याला आपण म्हणतो, कुठून आलं ते त्या मुळापर्यंत जाऊन त्याच्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न होईल. याचबरोबर काही प्रमाणात कोयता किंवा इतर वेपन्स याची मोठी मोहीम घेण्यात येईल. मला वाटतं आतापर्यंत 9 वेपन्स आपल्याला भेटलेली आहेत LCB तर्फे आणि इतर पोलिसांतर्फे या वर्षात आतापर्यंत. परंतु ही मोहीम सुद्धा जास्त इंटेन्स करण्यात येईल. पूर्वीच्या आरोपी आहेत त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्यात येईल आणि कोयता किंवा अशा प्रकारचे जे बाळगणारे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. जर त्यांच्यावर आधीचे गुन्हे असतील तर NPDA, हद्दपार अशाही कारवाया त्यांच्यावर करण्यात येतील. हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख, मिरज. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.